वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे कारणं, वेगवेगळे आपल्याला गोष्टी आपल्या घरच्यांसमोर मांडावं लागतात, की जेणेकरून आपल्याला ते पैसे देतील, पण आपल्याला अखेरकार पैसे भेटत नाही. आणि ही गोष्ट ही फक्त तुमची, आमची किंवा यांची त्यांची नाही, ही सर्वांची आहे. जोपर्यंत आम्ही कुठं काही काम करत नाही, तोपर्यंत आम्हाला भिकारड्यासारखे पैसे घरूनच मागावे लागतात. आणि पैसे जेव्हा घरी पैसे मागत असतो, त्यावेळेस पैसे मागताना कसं बोलतो, की यार लुक ॲट मी, ते थोडे पैसे 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 लाग पैसे लागत होते. नाही, ते कपडे कपडे घ्यायचे होते. पॅन्ट घेतो, शर्ट घेतो. म्हणजे असं नाही, 1000 रुपये लागत होते. 1000 रुपयामध्ये पूर्ण येऊन जातं, पूर्ण 700 रुपयाची पॅन्ट येते, 300 शर्ट आले. नाही आलं तरी 500चं शर्ट, 500ची पॅन्ट, एक नंबरचा दिवाळीचा ड्रेस. असे कपडे येते सुरुवात पण आला असतात. पण काय होतं माहिती का, 100 रुपयासाठी जी क्वालिटी ना ती पूर्ण डाऊन होते, आणि ती 100 रुपयाची जी क्वालिटी ना ती डाऊन आपल्याला उडायची नाही. मला फक्त बाकी काहीच नाही, म्हणून पैसे लागते. तर तिने पटकन केव्हा देणार आहे यार, देणार यार, किती पैसे नाही माहिती, किती वांदे होईल. तर मी तुला सांगतो, मी संध्याकाळपर्यंत नाही का कोणचे जुगाड होणार आहे. अरे त्या दिवशी जाऊ दे, आज संध्याकाळ नाही जरी झाले तरी 2 दिवसात मी तुला फिक्स. अरे घरचे पैसे यार घरात आणून देणार, मी बाहेर कुठं जाणार आहे ते पैसे. त्या दिवशी मला ते शेजारचे आपले शेठ नाही का, ते शेठ काय म्हणले मला, आपले ते चंपकलाल शेठ, ते म्हणे आपल्या दुकानात काम कर म्हणजे तुला 700 रुपये रोज देतो. म्हणजे आपल्याला आपल्या कामाची व्हॅल्यू माहिती ना, आपण का भारी काम करतो काही नाही, म्हणून 700 रुपये रोज देऊ लागले मला. 700 रुपये, अरे 2 दिवस जरी कामाला गेलो 1400, घरात येऊन तुला 1000 देऊन 400 माझ्याकडे बाकी पडत ते पार्ट आमच्या, म्हणजे खर्च होऊन जातो मग मी आमचा. तर पैशाची काळजी करू नको, फक्त सध्याच्या स्थितीमध्ये माझ्याकडे नेमकं पैसे नाही दिले ना एकदम काम बनवून जाईल. अशी परिस्थिती माझ्यावर कधीच नसते आली. पण तुला माहिती ना, अरे यार दिवाळीचं काम आहे, सीझन आहे, कसं आहे, सणासुद्धाला कपडे घ्यावंच लागते. अरे मग आता कसं राहते वाटते तुला चांगलं माहिती. आणि मी काय पाणी गेली नाही लवरलो, की खरं आहे, रिअल फॅक्ट आहे. तर तुम्हाला काय कर माहिती का, एवढं काही भेटून मला देऊया 1000 त्याला नको बरं पप्पाला काहीच पैसे काय लागत ते काय नाही. यार ती झालं तेवढं काम झालं ना, तर एकदम काम व्यवस्थित होतं पाय तेवढं का. अरे 500 रुपये तू ते वाटलंच तर 500 रुपये हे नाही बाप्पा, म्हणून तू मला माहिती होती मागच्या महिन्यामध्ये जेव्हा ते 500 टाकले होते, पण तू मी काही म्हणू नाही घरी थोडी काही म्हणतो. तुम्हाला काय करा तेवढं काम केलं आणि झालं. आता 1000 रुपये झाले, पुढे दिवाळी होऊन जाते माझी. सगळ्यांनी तुम्ही कपडे घेतले आणि नाही घेतले, तू कसं नंबर जाऊ दे मास लोक तुम्हाला काय म्हणतो, लोक म्हणते यार पा पुढं घरादाराला कपडे आणि या कपडे तुम्हाला बरं वाटन का ते, बरं वाटन का ते, तुम्ही सांगाल मग. हे जास्त डोकं लावायचं काम नाही आहे. फक्त 500 तू यायचे आणि 500 पाहून घ्यायचे तुला. 1000 रुपये ते दिवाळी जिकडं तिकडंच. झालं का सांगू सगळ्याला आता, की झालं आमचं कामाला जायचं, कपडे घ्यायला, खरेदी करा, बँकेत दिवाळी करायची, आमचा फुल